प्रथम कार्यक्रमाच्या अगोदर उपस्थित राहिलेल्या सगळ्या बंधू भगिनींचं मी अभिनंदन करतो. कारण आमच्याकडे लोकांची वाट पाहावी लागते आणि मग 5चा कार्यक्रम 5:30ला सुरू होतो आणि इकडे 5चा कार्यक्रम बरोबर 5:05ला सुरू झाला. त्याला कारण सगळे तुम्ही आहात, म्हणून तुमचं पुन्हा एकदा सर्वात प्रथम मी माझी ओळख करून देतो. तुमच्या आंबोडी माळी गावचा युवक सचिन मर्ती हा माझा जावई आहे, म्हणजे मी तुमचा व्यायी आहे. आपलं डाचं व्यायचं आहे, लक्षात ठेवा. व्यायाला कसं काहीतरी करा. तर मी तुमचा आहे, तुम्ही माझ्या. मित्रांनो, सुनील डिमेलो तुम्ही यूट्यूब बघत असाल, तर यूट्यूबवर कार्यक्रम करणारे सुनील डिमेलो तो पण माझा जवळ आहे. आपल्या ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष ओपीस डाबरे यांनी मला 2-3 वेळा फोन केला कार्यक्रमाच्या संबंधाने आणि एक दिवस माझ्या घरी आमंत्रण घेऊन आले आणि मला आमंत्रण दिलं. त्याचबरोबर की आमच्या सुजाता मॅडम आहेत ना, त्यांनी मला सांगितलं, सर तुम्हाला कार्यक्रमाला यायलाच पाहिजे, तुम्ही नाही आलात तर मी तुमच्याशी भांडेन, असं मला दम दिला. हा दम दिल्यामुळे मला इकडे यावं लागलं. पण इकडे आल्यानंतर आता बरं वाटतं, कारण ही सगळी मंडळी मला भेटतात. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवायची की मृत्यू हे जीवनातील अंतिम सत्य आहे. एक ना एक दिवस आपल्या सगळ्यांना हे जग सोडून जायचं. मात्र पती पत्नी म्हणून वैवाहिक जीवन जगत असताना कोणीतरी एक पुढे जाणार, कोणीतरी मागे जाणार. पण ज्या वेळेला आपला पार्टनर, आपला पती असेल, आपला पती असेल, आपल्याला सोडून जातो, त्यावेळेला जो आघात होतो, जे दुःख होतं, ते अतिशय तीव्र आणि फार मोठं असतं. माझी पत्नी ही तिच्या वयाच्या 42व्या वर्षी आणि त्यावेळेला माझ्या मुली लहान होत्या. तिचा आजारपणाचा काळ हा 2.5 वर्षांचा होता. गर्भाशयाचा कॅन्सर हा तिला आजार होता आणि मग या वसईच्या डिसोजा हॉस्पिटल पासून ते मुंबईच्या जसलोक हॉस्पिटल आणि हिंदुजा हॉस्पिटलपर्यंत आमच्या सगळ्या फेऱ्या झाल्या आणि शेवटी पुन्हा डिसोजा हॉस्पिटलमध्ये आम्ही आलो. 27 वर्षापूर्वीचा तो काळ होता. त्यावेळेला टेक्नॉलॉजी एवढी प्रगत नव्हती जेवढी आज आहे. आणि मग केमोथेरपी देण्यासाठी पेशंटला, म्हणजे माझ्या पत्नीला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागायचं. 1 आठवडा ॲडमिट करायचं, 1 आठवडा ते केमोची एक ट्रीटमेंट घ्यायची, त्यानंतर मग घरी यायचं. घरी आल्यानंतर प्रचंड त्रास, प्रचंड हा शब्द पण कमी, एवढा प्रचंड त्रास. तो आज जरी आम्ही बघितलं की माझ्या डोळ्यापुढे आलो तरी मन शून्य होतं, डोळ्याचा शोध. ती एक सायकल झाली की पुन्हा 8 दिवसांनी 10 दिवसांनी पुन्हा जायची, पुन्हा एक केमोची सायकल घ्यायची, पुन्हा घरी यायचं. घरी आल्यानंतर 8-10 दिवस थांबायचं, पुन्हा जायचं. असं केमोचे 6 सायकल, पुन्हा 6 सायकल, म्हणजे 12 सायकल. यावेळेला हॉस्पिटलमध्ये
किती माणसाची गरज असेल आपण कल्पना करू शकतो. मुंबईसारख्या ठिकाणी ॲडमिट केलेलं असायचं. मग तिच्याबरोबर कोणीतरी सकाळचं पाहिजे, कोणीतरी रात्रीचं पाहिजे, कोणीतरी स्वयंपाक घेऊन यायला पाहिजे, कोणी औषधं घेऊन यायला पाहिजे. प्रचंड ओढाताण. आणि मी त्यावेळेला माझी नोकरी चालू होती. मी सकाळी शाळेसाठी निघायचो. सकाळी शाळेत गेल्यानंतर माझी दुपारी शाळा सुटायची. त्यानंतर मी हॉस्पिटलमध्ये जायचो. हॉस्पिटलमध्ये मी रात्री 8, 9, 10 वाजेपर्यंत थांबायचो. पुन्हा मग रात्री घरी यायचो. माझ्या 3 मुली लहान होत्या. जेव्हा मी सकाळी निघायचो तेव्हा मुली झोपलेल्या असायच्या. जेव्हा मी रात्री घरी यायचो तेव्हा झोपलेल्या असायच्या. 8-8 दिवस, 10-10 दिवस मुलींशी बोलणं नाही व्हायचं. त्यावेळेला माझी आई ही नेहमी आजारी असायची. औषधाची बाटली नेहमी तिच्याकडे असायची. डॉक्टरांच्या फेऱ्या चालूच असायच्या. पण तरी देखील आईने माझ्या त्या मुलींना आणि माझ्या संसाराला वेळ मारली. 2.5 वर्षाच्या कालावधीनंतर 15 ऑक्टोबर 1999 त्या दिवशी माझी पत्नी निघून. मुली शाळेत जाणार होत्या. पण कधी कधी बघा काय चमत्कार होतो बघा. जी माझी आई नेहमी आजारी असायची, नेहमी औषधाची बाटली तिच्याकडे असायची, ती माझी आई माझी पत्नी गेल्यानंतर पुन्हा टणटणीत बरी. तिचं औषध सुटलं, डॉक्टरच्या फेऱ्या सुटल्या आणि तिने संपूर्णपणे माझ्या कुटुंबाला कुठपर्यंत माझ्या मोठ्या मुलीचं लग्न आता आलं. आईने फार मोठी हौस केली होती. ते लग्न बघायचं आणि मोठ्या थाटामाटामध्ये साजरं करायचं. रविवारी लग्न आणि शुक्रवारी आई पुन्हा आजारी पडली. इतकी आजारी की तिला हॉस्पिटलमध्ये न्यावं, ICU मध्ये ठेवलं. कार्डिनल गेस्ट. इकडे शनिवारी कार्यक्रमाला सुरुवात झालेली होती. बँड आलेला आहे, पाहुणे मंडळी आलेली आहे, जेवणावर चालू आहे. आई नाही. लोकांमध्ये खुसखुस आहे. आई हॉस्पिटलमध्ये आहे. लोकांमध्ये अफवा पण आहे की आई, त्याच्या आईचं काहीतरी झालं, आई गेली. पण लग्न असल्यामुळे ते डिक्लेअर करत नाही. हे सगळ्या अफवा आमच्या कानावर यायच्या. रविवारी सकाळी रिसेप्शनला मी स्टेजवर असा उभा आहे. लोक येत आहेत, आम्हाला भेटून जात आहे. पण कार्यक्रमावर एक अदृश्य अशी दुःखाची छाया मला दिसत होती. लोक आली पण दुःखाची छाया ती कार्यक्रमावर पडलेली मला दिसली. आनंद नव्हता. हां. आणि लोक दबक्या आवाजात बोलायची, अरे अरे आई आई पाहिजे. लोकांमध्ये हीच अफवा की आई गेलेली आहे. आमचं रिसेप्शन झालं आणि संध्याकाळी आम्ही नवऱ्या मुलाकडे, जावयाकडे, त्यांचं रिसेप्शन होतं म्हणून आम्ही गाडीत बसून चाललेलो आहोत. गाडीत समोर माझा भाऊ बसलेला होता. वाटेत 2 तलावाच्या नाक्यावर कोणीतरी त्याला सांगितलं, अरे तुझी आई झालं बातमी आली. आम्हाला सांगत वास्तविक आमच्या आईकडे आम्ही आमच्या घरातील एक सिस्टरांना ठेवलं होतं. जी सिस्टर लग्नासाठी आम्ही तिला बोलावलं होतं, पण लग्नासाठी न थांबता ती आईकडे थांबली. आणि ती प्रत्येक 1 तासाने आम्हाला रिपोर्ट द्यायची आणि लोकांमध्ये अशी चर्चा. आम्ही त्या नवऱ्याच्या घरी गेलो, तिकडे रिसेप्शनच्या स्टेजवर गेलो. त्यांचं रिसेप्शन झालं, हे झालं, स्टेजचा कार्यक्रम झाला आणि आम्ही लगेच त्याच गाडीने कार्डिनल ग्रेशियस हॉस्पिटलमध्ये आईला भेटलो, डॉक्टरांना भेटलो. परिस्थिती जशी होती तशीच होती. आम्ही घरी आलो.
त्यानंतर 2-4 दिवसांनी आईला हॉस्पिटलमधून घरी आलं. मग नवरा मुलगा, माझी मुलगी त्यांच्या ड्रेसमध्ये, नवरा नवरीच्या ड्रेसमध्ये आईला भेटले. आईने बघितलं, तुला खूप बरं वाटलं, तुझं समाधान झालं, आमचं पण समाधान झालं. आणि तो कार्यक्रम संपला. त्यानंतर 3 महिन्यांनी माझी आई एप्रिलमध्ये वाढली. पण लोकांनी अगोदर मित्रांनो, माणूस आनंदाच्या सुखाच्या शोधामध्ये असतो, तरी पण दुःख आपल्या नशिबी, आपल्या पारड्यामध्ये पडत असतं. या प्रसंगी योहानाच्या शुभवर्तमानातील एक वाचन काढून आलेलं ते मला वाचून दाखवा. येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, मी तुम्हाला खचित खचित सांगतो, तुम्ही रडाल आणि शोक कराल, तरी जग आनंद करेल. तुम्हाला दुःख होईल, तरी तुमचे दुःखच तुमचा आनंद करेल. स्त्री प्रसूत होते तेव्हा तिला वेदनांचे दुःख होते, कारण तिची प्रसूतीची घटना आलेली असते. परंतु बालक जन्मल्यानंतर मनुष्य जगात जन्मल्याचा जो आनंद होतो, त्यामुळे तिला तिच्या क्लेशाची आठवण होत नाही. त्याप्रमाणे तुम्हाला आता दुःख झाले आहे, तरी मी तुम्हाला पुन्हा पाहीन आहे, तरी मी तुम्हाला पुन्हा पाहीन आणि तुमचे अंतःकरण आनंदित होईल. तुमचा आनंद तुमच्यापासून कोणी हिरावून घेऊ शकणार नाही. त्या दिवशी तुम्ही मला काही प्रश्न विचारणार नाही. माझा आनंद पण आज माझ्यापासून कोणी काढून घेऊ शकत नाही. इतका आनंद मला देवाने आजपर्यंत दिलेला आहे. मला 3 मुली आहेत आणि ते 3 जावई मला जे मिळालेले आहेत, अतिशय सुंदर स्वभावाचे, अतिशय गुणी. आणि ही मुली आणि जावई हे सगळं पाहिल्यानंतर, नातवंड पाहिल्यानंतर आता दुःख करण्यात काय अर्थ? तेव्हा मित्रांनो, आपण क्रूसावरील येशूचं मरण आठवायचं, त्याचे क्लेश आठवायचे. किती क्लेश होते. प्रत्यक्ष देवाने, प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला क्लेश चुकले नाहीत, तर आपण कोण आहोत? त्यांनी क्लेश भोगून द्या आणि त्यांचं पुनरुत्थान झालेलं आहे. आज येशूच्या स्वर्गारोहणाचा सण आहे. आज येशू स्वर्गात गेलेले आहेत. पुढच्या रविवारी पवित्र आत्म्याचा सण आहे. आपल्याला तो पवित्र आत्मा देणार आहे. तेव्हा घाबरायचं नाही, पवित्र आत्मा आपल्या बरोबर आहे. आणि मित्रांनो, आपली प्रार्थना कशी असावी? मला अमुक दे, तमुक दे, माझं असं कर, तसं नको. फक्त आपली प्रार्थना अशी असावी की संकटे आणि समस्या यांना तोंड देण्यासाठी प्रभू मला तू धैर्य दे, मला तू शक्ती दे, अशीच प्रार्थना करायची. सुखासाठी आपण नेहमी धडपडतो, आनंदासाठी धडपडतो, परंतु आनंद हा माणसाच्या अंतःकरणात असतो. जर आपण आनंदी राहायचं ठरवलं तर आपल्याला कोणीही दुःखी करू शकत नाही. तुम्ही समुद्राला येणाऱ्या लाटा पाहिल्या असतात. समुद्राच्या लाटा धावत धावत, नाचत नाचत किनाऱ्यावर येतात आणि आपटतात, नष्ट होतात. एक छोटी लाट हे सगळं पाहत होती की ह्या सगळ्या लाटा धावत धावत, नाचत नाचत आनंदाने येतात आणि किनाऱ्यावर आपटून मरून जातात. ती दुःखी झाली छोटी लाट, हिरमुसली. एका मोठ्या लाटेने पाहिलं आणि तिने विचारलं की तू दुःखी का आहेस?
तर ती छोटी लाट म्हणाली की तुम्ही सगळ्या आनंदाने नाचत नाचत उडत उडत किनाऱ्यावर येता, पण किनाऱ्यावर तुमचा मृत्यू आहे. तर ती मोठी लाट म्हणाली, अगं वेडे, तुला कोणी सांगितलं किनाऱ्यावर मृत्यू आहे म्हणून? किनाऱ्यावर आमचा समर्पणाचा सोहळा आहे आणि या समर्पणासाठीच लाटेचा जन्म झालेला आहे. नदी डोंगरामध्ये उडत पाहू, डोंगर घरातून खास खळग्यातून पुढे मारत मारत ती समुद्राला जाऊन मिळते. परंतु समुद्राला मिळण्या अगोदर ती हजारो लोकांना जीवदान देते, आजूबाजूचा परिसर हिरवागार करते, सगळ्यांना सुखी आणि समाधानी करून जाते आणि मग ती समुद्राला समर्पण करते. आपलं पण तसंच आहे. आपला जो माणूस गेलेला आहे त्याचं समर्पण झालेलं आहे. आता आपलं पण समर्पण व्हायचं. एक दिवस आपलं समर्पण होण्या अगोदर आपल्या संपर्कात येणाऱ्या सगळ्या लोकांना आनंदित करूनच जायचं. हे सगळे हेवे दावे छोटे मोठे भांडे आहेत, विसरून जायचं. आनंद आपल्याला जितका देता येईल तितका आपण द्यायचा. आता तुम्ही म्हणाल की तुम्ही सगळं सांगता, पण आमच्या घरामध्ये नेहमी कुरबुरी असतात, आमची सुनबाई आमचं ऐकत नाही, मुलं ऐकत नाही, आमच्या भांड्याला भांडं लागतं, मग आम्ही काय करायचं? तर मित्रांनो, विशेष करून बायांना, पहिली आपली जीभ सांगा. आपली जीभ आपल्या ताब्यात ठेवायची. ही जीभ गोड बोलते, कडू पण बोलते. ही जीभ नातं तोडते, नातं घट्ट पण करते. ही जीभ प्रभूचं नाव घेते आणि शिव्या शाप करते. जिभेचा वापर कसा करायचा आपल्यावर अवलंबून आहे. जिभेचा चांगला वापर करायचा. चांगला वापर केला, घरातली अर्धी भांडणं, अर्धी नव्हे सगळी भांडणं मिटून जाईल. आपल्या घरामध्ये तुमच्या घरात समजा एक मुलगा असेल, दोन मुलगे असेल, सूनबाई ऐकतात, बरोबर? सूनबाई ही परक्याच्या घरातून येते. त्यांच्या घरातले रीतिरिवाज वेगळे असतात, आपल्या घरातले रीतिरिवाज वेगळे असतात. त्या सूनबाईचं ती कशी असो तिचं पहिले स्वागत कर. सूनबाईचं स्वागत कर. आपण रोपटा आणतो ना, जमिनीत लावतो, ताबडतोब होते का? रुजतं का ते? नाही रुजत ना. त्याला पाणी घालावं लागतं, खत घालावं लागतं, त्याला त्याची काळजी घ्यावी लागते, तेव्हा कुठे रोपटं रुजतं की नाही? मग जी तुमच्या घरामध्ये सून आलेली आहे, एक असू द्या, दोन असू द्या, त्यांची चांगली काळजी घ्या, त्यांना चांगलं प्रेम द्या. प्रेम दिलं की तुम्हाला प्रेम मिळणारच आहे. हे लक्षात. कारले कडू असते, मिरची तिखट असते आणि कांद्याला उग्र वास असतो. तरी या तिन्ही चारी सगळ्या जिन्सांचा वापर करून एखादी सुग्रण चांगला पदार्थ बनवते की नाही? मग ते कडूपट पण जातं, तिखटपण पण जातं, सगळंच जातं. याला कारण काय? तुम्ही त्याच्यावर संस्कार केले. संस्कृत हा शब्द आहे. संस्कृत म्हणजे स्वयंपाक करणे. त्या संस्कृतवरून संस्कृती आलेली आहे. कळलं ना? संस्कृती म्हणजे संस्कारच आहे. आणि आपण किचनमध्ये करतो ते पण संस्कार आहे. आणि आपण आपल्या सुनेबरोबर, लेकीबरोबर, सगळ्या आजूबाजूच्या लोकांबरोबर जे वागतो ते पण संस्कारच आहे. चांगले संस्कार करायचे. आपण शाळेमध्ये असताना 3 काळ शिकलो माहिती आहे? वर्तमान काळ, भविष्य. आता अजून एक काळ शिकायचा. आता मुलांची लग्न झाली, सुनबाई घरात आली, नातवंड झाली. आता एक काळ अजून आहे, तो म्हणजे पडता काळ. आता आपलं पडता काळ नमतं घ्यायचो, बरोबर ना? नमतं घ्यायचं. उगाच आम्ही हौस केलो, आम्ही घेऊन गेलो, आम्ही तेव्हा ते आता चालायचं नाही.
हा, आता आपण नमतं घ्यायचं. आदिवासीमध्ये एक म्हण आहे, नवीन नवीन नवरी शेवरीवाणी लाजर आणि 2-3 पिल्लं होता कोंबडीवाणी झुंज. आता छोटी छोटी मुलं झाली, समजा 2 सुना असतील, तिचे 2 मुलं आहेत, तिची 2 मुलं आहेत. मुलं खेळणार, एकमेकाशी मस्ती करणार, भांडण करणार. तर ते आपण डोक्याला ताप घ्यायचं नाही, त्यांचं काम त्यांना करू दे. आता झालं काय बघा, आजकाल सासू सुनेचा संसार करू शकतो आणि आई आहे ना ते तिच्या मुलीचा संसार करू शकतो. अरे मुलगी कुठे दिलेली आहे, तू कुठे आहे, मुलीचा संसार तू कशाला करते. पण आईच्या हातामध्ये रिमोट कंट्रोल आहे, तेथून दाबते, मुली त्याप्रमाणे तिकडे वागते. असं मुळीच करू नका. संसार त्याचा आहे ना त्यांना करू द्या. तुम्हाला काही विचारायला आले तर बोलायचं, नाही तर बोलायचं नाही. मुलं सांभाळायची, नातवंड सांभाळायची आणि त्यांच्याशी प्रेमाने राहायचं. तुमचे दिवस चांगले जातील. जर मुंगी होऊन साखर खायची, हत्ती होऊन डाळ्या मोडल्या तर चालेल का? हा, मग तुमचे पेकाट मोडतील, काय होणार नाही. चांगलं राहायचं की लोक पण चांगली वागतात. त्यासाठी नम्रता पाहिजे, सौम्यता पाहिजे आणि सहर्ष. हे गुण आपण अंगी बांधले पाहिजे. महत्वाचे गुण आहे. मुलगा ही सुनेची ठेव आहे, मुलगी जावयाची ठेव आहे, जीवन मृत्यूची ठेव आहे आणि देह स्मशानाची. एक दिवस देह स्मशानाचा. मुलगा सुनेला घेऊन जाणार, मुलगी जावई मुलीला घेऊन जाणार. राहणारा फक्त आपण, आपला देह तो जाणार स्मशान. मग जाताना काय बरोबर नेणार? लोकांचं प्रेम तर न्या ना, बाकी आपल्याला काय न्यायचं आहे? उघडे हात असताना आलो आणि उघडे हात ठेवून जायचं आहे. फक्त लोकांच्या प्रेमाने आपलं हृदय भरून न्यायचं आहे. हे जेव्हा आपल्याला जमेल तेव्हा आपलं जीवन सार्थक होईल. आजकाल हॉटेल संस्कृती वाढली आहे. तुम्हाला माहिती आहे की महिन्यातील 1-2दा ती तरुण मुलं हॉटेलमध्ये जेवायला जातात ना. तुम्ही विरोध केला तर उपाशी राहा. तुम्ही त्यांना चांगलं जाऊ दिलं, येताना तुमच्यासाठी पार्सल येईल आणि वर आईस्क्रीम पण येईल. बरोबर ना? हा, म्हणून चांगलं राहायचं. पैसा त्यांचा आहे, खर्च ते करणार, आपण ते काय करायचं? बरोबर ना? म्हणजे त्यांना त्यांच्याप्रमाणे जीवन जगू दे. आपण प्रार्थनेमध्ये राहायचं नेहमी आणि लोकांची चांगलं वागायचं. आपलं जीवन पण चांगलं. रवींद्रनाथ टागोरांची एक प्रार्थना मला आठवते. रवींद्रनाथ टागोर म्हणतात की आता आपण आयुष्याच्या संध्याकाळी आपली संध्याकाळ झाली. बरोबर ना? रवींद्रनाथ टागोर म्हणतात जीवनाची अखेरची परिपूर्ती असलेल्या हे मृत्यू, माझा मृत्यू, हे आणि माझ्याशी हितगुज कर. दिवस रात्र मी तुझीच प्रतीक्षा करीत होतो. हे माझ्याशी बोल. तुला मांडलेली आहे, वरासाठी पुष्पमाला तयार आहे. लग्न सोहळ्यानंतर वधू माहेरचा निरोप घेईल आणि रात्रीच्या एकांतात ती आपल्या रघुला एकटीच भेटेल. आपल्याला देखील रघुला एकटंच भेटायला जायचं आहे. आज न उद्या. आपले पार्टनर गेलेले आहे, त्याने त्यांचं समर्पण केलेलं आहे. आता आपलं समर्पण आज होऊ द्या, उद्या होऊ द्या, कधी होऊ द्या. त्यासाठी आपण तयार राहायचं. कुठल्याही प्रकारची भीती मनात बाळगायची नाही. मरण तर प्रत्येकाला आहे, एक दिवस जायचं आहे. परंतु जाताना प्रेमाने, सगळ्यांविषयीच्या प्रेमाने हृदय करून जा. तेच देवाला प्रिय आहे.